नमस्कार, AVP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. देऊळबंद 2 या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आज प्रवीण तरडे हे संतनगरी शेगाव येथे आले होते. शेगाव येथील माऊली सिनेप्लेक्स या ठिकाणी त्यांनी प्रमोशनकरता भेट दिली. चाहत्यांसोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं. नागरिकांनी त्यांच्यासोबत सेल्फी वगैरे घेतल्या आणि त्यानंतर त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये काय म्हणाले प्रवीण तरडे बघूया सविस्तर AVP मराठीवर. सर, आज आपण संतनगरी शेगावमध्ये आलेले आहात. पिक्चरच्या प्रमोशनच्या निमित्त काय सांगाल आपण? आज गजानन महाराजांच्या नगरीमध्ये येऊन खरंच खूप मनाला आनंद मिळाला. कारण या देशाला नाही तर संपूर्ण जगाला अभिमान वाटावा असं देवस्थान, शिस्तबद्ध देवस्थान म्हणून शेगावच्या या देवस्थानाची ओळख आहे. संतनगरी आहे, खरंच ही संतनगरी आहे. आज देऊळबंद भाग 2 आता परीक्षा देवाची हा सिनेमा हाऊसफुल गर्दीत आजही आतमध्ये शो हाऊसफुल आहे. चित्रपटाचा आज 22वा दिवस आहे. देऊळबंद 2 अनेक रेकॉर्ड करतोय. आता 75 कोटींचा टप्पा पार करून आपण पुढे चाललोय. कदाचित या सिनेमाला जो आशीर्वाद आहे तो स्वामी समर्थांचा आणि गजानन महाराजांचा आहे, शंकर महाराज साईबाबांचा आहे, गगनगिरी महाराजांचा आहे. कारण हे सगळे दत्तावतार तुम्हाला या चित्रपटामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या वाचवण्यासाठी धडपडताना दिसतील. ज्यांनी चित्रपट पाहिलाय त्यांना मी काय म्हणतोय हे चांगलं कळतंय. कारण हे सगळे अवतार स्वतः हा गजानन महाराज हे शेतकऱ्यांसाठी या चित्रपटात धावून आलेले तुम्हाला पाहायला मिळतील. आणि खूप अप्रतिम असा रोल जे गजानन महाराजांच्या रोल साठी प्रसिद्ध आहे, मुकुंद वसुले आपल्या विदर्भातलेच आहेत, नागपूरचे, त्यांनी ती भूमिका केलेली आहे. बाकी चित्रपटाबद्दल मी काय बोलणार, संपूर्ण महाराष्ट्र बोलतोय. आणि तुमच्या या शेगाव मधल्या याच रंगमंदिरात, नवीन झालेल्या रंगमंदिरात सगळे शो हाऊसफुल चाललेत. याच्यावरूनच कळतं की देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची हा संपूर्ण महाराष्ट्रानं स्वीकारलेला सिनेमा आहे. सर, आपण या चित्रपटाची संपूर्ण कमाई ही आत्महत्येग्रस्त शेतकऱ्यांना दान करणार असं सांगितलेलं आहे. काय सांगत आहे? हे बघा, चित्रपट स्वामी सेवेकऱ्यांमुळे, स्वामी भक्तांमुळे, गजानन महाराजांवर प्रेम करणाऱ्या भक्तांमुळे सुपरहिट झालाय. ते प्रवीण तरडेचं वगैरे त्यात काही योगदान नाहीये. प्रवीण तरडे एक माध्यम आहे. परंतु चित्रपट व्यवसाय हा फक्त पैसे कमावण्यासाठीचा व्यवसाय असतानाही करोडो रुपये मिळालेले शेतकऱ्यांना देणं हा माझा निर्णय नाही, तर या चित्रपटाचे निर्माते स्वामी सेवेकरी कैलास बापू वाणी यांचा हा निर्णय. पहिल्या भागाचे पण सर्व पैसे नफा त्यांनी डोनेट केला होता. आजही कैलास बापू वाणी इथं बसलेत, ते याच्यावर जास्त चांगलं सांगू शकतील. नमस्कार. चित्रपटाची पूर्ण कमाई देणार आहात. काय सांगाल आपण? सांगणं असं आहे की देऊळबंद भाग 1 केला तो पण मी सर्व डोनेशन अर्पण केलं जो मला नफा मिळाला. भाग 2चं पण आम्ही डे 1 पासून सांगितलं होतं की पिक्चर रिलीज झाल्यानंतर नाही, अगोदरच सांगितलं होतं की याच्यातनं मला जो काही नफा मिळाला, खर्च वजा होतो, मी शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार आहोत. आता 50 कोटी व 100 कोटी व 150 कोटी रुपयापर्यंत जरी सिनेमा गेला, त्याच्यातला जो नफा मला मिळणार आहे, एक जैका फाउंडेशन नावाने मी एक सोशल फाउंडेशन केलेलं आहे. त्या सोशल फाउंडेशन मधून विविध भागातले लोक आम्ही त्याच्यामध्ये मोठे फाउंडेशन घेतले. नाम फाउंडेशन असेल, राज देशमुखांची माणुसकीची चळवळ असेल, वेगाणा म्हणून आहेत, असे विविध लोकांशी आम्ही टायअप करून त्या एरियातले राजू शेट्टी आहेत, प्रकाश बाबा आमटे आहेत, बऱ्याच लोकांशी आम्ही टायअप करून ते लोक जे देतील आम्हाला की हे लोकांना खरंच गरज आहे, ज्याला गरज आहे त्यांना आम्ही डायरेक्ट, त्यांनी सांगितलं त्या लोकांना डायरेक्ट आम्ही पेमेंट पाठवणार त्यांच्या अकाउंटला. ही एक सेवा आहे. एक समाजाचं ऋण जे असतं ते आपल्याला देणं आहे. म्हणून स्वामींनी माझ्यावर जबाबदारी दिली असे मी मानतो. आणि स्वामींचा पण प्रचार जगभर व्हावा आणि त्याच्यातनं एक सामाजिक बांधिलकी आणि समाजापुढे एक विविध विषय घेऊन आम्ही देऊळबंदचे 11 भाग करतोय.
देऊळबंद 11 जे भाग करतोय, पुढच्या वर्षी देऊळबंद 3 अमेरिकेमध्ये शूट होणार आहे, त्याची आमची तयारी चालू झाली. ही सेवा म्हणून मी हे काम करतोय. तिथून आपल्या आता जिथं आज संतनगरीत आलोय गजानन शेगाव महाराजांच्या, म्हणजे इथं म्हणजे मी बऱ्याच वेळेस येऊन जातो, पण इथली ती मॅनेजमेंट आणि जी आहे ही खरंच वाखाणण्यासारखी आहे आणि त्याला खरंच संतनगरी म्हणतात. आणि हा जो आपल्याला सर्व नफा मिळणार आहे आपण शेतकऱ्यांसाठीच देणार आहोत. संपूर्ण विदर्भात, खानदेशात, आता शेगाव मध्ये आल्यानंतर जो रिस्पॉन्स मिळतोय, मी मराठी चित्रपट सृष्टीला अशी विनंती करेन की आपण फिरलो पाहिजे या भागात. कलाकारांनी अशा थिएटरला आलं पाहिजे. फक्त पुण्या मुंबईत फिरून उपयोग नाही असं मला वाटतं. हे बघा, चित्रपट सृष्टीचा व्यवसाय जास्त पुणे मुंबईतच आहे, पण आपण महाराष्ट्रातल्या या कानाकोपऱ्यात फिरलं पाहिजे. मी सुरुवात केलेली आहे. मला वाटतं त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सगळ्यांनी यावं. सर्व लेखक, दिग्दर्शक, कलाकार, निर्मात्यांनी फिरलं पाहिजे. एवढा मोठा निर्माता आला ना, आता आम्हाला काय इथे येण्याचे काही पैसे दिलेत का? कुणी पैसे मिळणार आहेत का? खर्च वाढतोय मान्य आहे, पण आपण जर फिरलोच नाही खानदेशात, विदर्भात, मराठवाड्यात, तर आपल्या सिनेमाचे प्रेक्षक वाढणार कसे? अरे मराठी माणूस इथे पण आहे ना, तोही मराठी सिनेमावर प्रेम करतोय. आता एवढं सुंदर थिएटर बांधलंय रे शेगाव मध्ये, म्हणजे हे थिएटर बांधणाऱ्यांचा काहीतरी तर दृष्टिकोन असेल की नाही? हा, मग आपली जबाबदारी आहे की जर कधी चला कुठला कलाकार शेगावच्या मंदिरात दर्शनाला तर येत असेल, त्या कलाकारांनी दर्शनाला आल्यावर इथल्या थिएटरला, चित्रपटगृहांना भेट दिलीच पाहिजे. मग कुठलाही मराठी सिनेमा चाललेला असू दे, त्याला जाऊन भेटलं पाहिजे. हा, तरच आपला मराठी सिनेमा पुढे जाईल आणि विदर्भ, मराठवाडा, खानदेशातून मराठी प्रेक्षक वाढतील. आपली भूमिका काय नेमकी? माझी भूमिका मी लेखक दिग्दर्शक आहे. सगळ्यात मोठी भूमिका माझीच आहे. फक्त पात्र म्हणत असाल तर एक सदू शेठ नावाचं पात्र मी या सिनेमात केलंय, जे लोकांना प्रचंड आवडते. पण माझ्या भूमिकेपेक्षा मी खूप दुय्यम आहे या सिनेमात. हा सिनेमा गाजवला तो मोहन जोशी आणि स्नेहल तरडेनी. म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला, स्नेहल तरडेच्या अभिनयाचं कौतुक आज अख्खा महाराष्ट्र करतोय. गावापावात, खेड्या पाड्यातनं उठून बायका येत आहेत तिचं काम पाहण्यासाठी. स्नेहल तरडेनी साकारलेल्या संगी पायगुडीत आज ग्रामीण भागातली प्रत्येक महिला स्वतःला बघतीये. हे तिच्या अभिनयाचं यश आहे. मोहन जोशींनी साकारलेल्या स्वामी समर्थांचं यश आहे. डीओपी प्रशांत मिसळे, काय कॅमेरा केलाय, वावा, अभिमान असला पाहिजे की असा मराठी माणूस कॅमेरा आहे. या चित्रपटाचं यश मी माझ्यानंतर जर कुणाला देत असेल तर ते प्रशांत मिसळे नावाच्या कॅमेरामॅनला देईल. मराठी चित्रपट युवकांचं तुमच्यावर विशेष प्रेम राहिलेलं आहे. याच्या आधी झालेले तुमचे चित्रपट युवकांनी डोक्यावर घेतलेला आहे. तर हा जो स्वामी समर्थाचा सिनेमा आहे याच्यामध्ये सर्वसमावेशक अशी भूमिका आहे, तर तुम्ही युवकांना काय आवाहन करणार? मी तरुण पिढीला एवढंच आवाहन करेल, देऊळबंद 2 चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघा. तुम्ही बघितला असेल तर ज्यांनी बघितला नाही त्याच्याकडे जा, त्याला घेऊन या. आपल्या आजूबाजूला एखादं गरीब कुटुंब असेल ज्यांची थिएटर पर्यंत जाण्याची कॅपॅसिटी नसेल, तर ज्यांची कॅपॅसिटी आहे त्या लोकांनी स्वामी भक्तांना, चित्रपट प्रेमींना थिएटर पर्यंत घेऊन या. का माहितीये का? हा सिनेमा समाजाचं देणं फेडण्यासाठी बनवलेला आहे.